शाळेत पोरं खाऊ खातात, बरोबर आहे, लहान मुलं खाऊ खातात. आज त्या शाळेमध्ये पोरांचा खाऊ इथल्या माणसांनी खाल्ला, त्यांच्या मायबापांनी खाल्ला, कारण आज त्यांच्यावर परिस्थितीने ही वेळ आणली. ही 100 वर्षापूर्वी कधी घाललेलं नाही आमच्या इथं, हे आज घडलंय. ह्याच्या आधी कधीच घाललेलं नाही. कसं सावरायचं या सगळ्यात? सावरायचं म्हणजे सावरायला राहिलंच नाही कोणापाशी काय. सगळं पुराच्या पुढे जाऊन बघा तुम्ही आणखीन काय परिस्थिती. आज तिथं आम्ही त्याकडे राहतो, तिथे सुद्धा पाणी आलंय. काल मी 3 वाजता शेवटच्या ट्रिपला आलो इकडं, जनावर सोडून तिकडं काहीच राहिलं. आणि मी कदाचित ये बाळा, काय झालं? पूर आला होता तेव्हा तू कुठं होतीस? आम्ही बंगल्यावर थांबलेलो होतो. बंगल्यावर थांबले होते. काय झालं? का रडतेस तू? सांग, का रडतेस तू? भीती वाटते. भीती वाटते? कशाची? नाही, ती बोलेल. पाण्याची भीती वाटते. पाण्याची भीती वाटते? तुझं दप्तर वाहून गेलं? शैक्षणिक साहित्य वाहून गेले सगळं? तुला काय पाहिजे? काही नाही, जीव पाहिजे आम्हाला. जीव पाहिजे. वडील वडील आहेत. आहेत ना? जीव वाचवण्यासाठी आम्ही बंगल्यावर थांबलेलो होतो, तेव्हा सगळं पाणी आमच्या घरात गेलं होतं. आम्हाला समजत नव्हतं काय करावं. हे आम्हाला वाटायचं की आम्ही मरून जाईल. नाही बाळा, तसं नाही. आले ना सगळे आहेत ना आता सगळे? तू रडू नको. आता नाही येणार पूर. आता नाही येणार पूर. ही जी पिढी आहे ना, या पिढीवरती खूप मोठा घाव घातला या पुरानं. पूर येईल, माणसं उभी राहतील, हे राहतील, पण या पिढीच्या पूर्णपणे आयुष्यावर एक खोलवरची जखम करून गेलाय हा पूर. या चिमुकल्यांना भीती वाटते आता नदीची. कधीतरी नदीत खेळणारी ही मुलं, नदीत बागडणारी मुलं, पण नदीचं एवढं रौद्ररूप यांनी पाहिलं की आज त्या नदीची यांना भीती वाटते, जीवाची भीती वाटते. कारण तो प्रसंग यांनी गुजरला जेव्हा हीच नदी काळ बनून या सगळ्यांवरती आलेली होती. आणि या नदीनं आज इथल्या माणसांच्या आयुष्यात कधीही विसरता येणार नाहीत असे अश्रू दिलेले आहेत. ही पूर्ण शेती वाहून गेली आहे. अजून सुद्धा या नदीनं पलीकडच्या भागामध्ये काही शेती जी उभी दिसते ती टेकडावरची शेती आहे, पण या पुरानं या नदीचा भूगोल, या परिसराचा भूगोल बदललाय. ही नदी नाहीये, ती नदी मूळ ती आहे, पण जिकडे जागा मिळेल तिकडे पाणी शिरलं आणि त्यामुळे पूर्ण आता ती जमीन जी होती ती वाहून गेली. आता तुम्हाला तिथं शेती दिसतच नाहीये, कारण ते सगळं वाहून गेलेलं आहे नदीमध्ये, गाळामध्ये वाहून गेलंय. आजही त्या ओढ्याच्या पलीकडे, आता नदी वाटते त्या ओढ्याच्या पलीकडे काही माणसं अजून सुद्धा आलेली नाहीयेत. हेलिकॉप्टर गेलं त्यांना आणायला, पण ते म्हणाले आमची जित्राबं मरतील दावणीला, आम्ही त्यांना सोडून नाही येणार. जित्राबांसाठी आजही जीव मुठीत घेऊन माणसं, चहूबाजूनं पाणी आहे तरी सुद्धा त्या जित्राबांना चारा पाणी करण्यासाठी म्हणून थांबलेली आहेत. जीव आहे या माणसांचा, या माणसांची भाकरी आहे जित्राबांमध्ये, कारण दूध असेल, हे सगळ्या गोष्टी असतील या तिथं आता आहेत. आणि या नाल्याच्या पलीकडे अजून तिथपर्यंत आम्ही पण पोहोचू शकत नाहीत, कारण बोटी पण नाहीयेत आणि तिथपर्यंत पोहोचायला खूप मोठ्या अडचणी आहेत. हा सगळा ऊसाचं क्षेत्र जे आहे ते ऊसाचं क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. माती तुम्हाला दिसणारच नाहीये, मातीच नाहीये. आता या सगळ्या परिसरामध्ये हे जे दिसतंय तुम्हाला, इथं माती नाहीये. कसा